नमस्कार, मी सौ प्रज्ञा दिघे. ज्योतिष अभ्यास यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आजचा आपला व्हिडिओ आहे गुगल क्विजवरती. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल क्विजची लिंक दिलेली आहे. या लिंकवरती क्लिक केल्यानंतर एक क्वेश्चनेअर ओपन होईल. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहून झाली. जस्ट क्लिक करायचं आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत. ही सगळे प्रश्न तुमची उत्तरं लिहून झाली की मग सबमिट या बटनवरती क्लिक करा आणि सबमिट केल्यानंतर व्ह्यू स्कोअर असा ऑप्शन तुम्हाला येईल. व्ह्यू स्कोअरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेमके किती मार्क्स मिळाले आहेत हेही तुमच्या लक्षात येईल आणि तसंच एखादं काही उत्तर चुकलं असेल तर नेमकं बरोबर उत्तर काय हे सुद्धा लक्षात येईल. तर आता वेळ आहे आजच्या टिपची. परिचय हा आपल्याला 75 मार्काचा पूर्णतः ऑब्जेक्टिव्ह असा एक प्रश्नपत्रिका आपल्यासमोर असते. एक शब्द लिहिला की एक अख्खा मार्क मिळू शकतो. त्यामुळे परिचय हा प्रश्न किंवा हा पेपर नक्कीच जास्त स्कोअरिंग आहे असं मी म्हणेन. पण बऱ्याचदा याच्यावरती अवकहाडा चक्रातलेच प्रश्न असतात. जास्तीत जास्त जेवढे तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवाल तेवढी तुमची उत्तरं पाठ होत जातात. बऱ्याचदा नक्षत्रांची इंग्रजी नावं विचारली जातात तर नेमकं इंग्रजी नाव कोणतं हे लक्षात राहायला थोडंसं अवघड जातं. अशा वेळी मी जी ट्रिक वापरली होती ती तुम्हाला सांगते. आपल्या घरामध्ये ज्या कोणी व्यक्ती आहेत किंवा त्यांची नक्षत्र आपल्याला माहिती आहेत त्यांना जर का तुम्ही ते नक्षत्राचं नाव अलॉट केलं तर बऱ्याच अंशी आपल्याला ही नावं लक्षात राहायला सोपं जातं. एकदा का ती व्यक्ती आणि ते नाव असं कनेक्ट केल्यानंतर आपल्याला ते पटकन लक्षात येतं किंवा सहसा आपण विसरत नाही. तर त्याच पद्धतीने म्हणजे आज इतके वर्षांनी सुद्धा माझ्या नक्कीच लक्षात आहे की माझा मुलगा अल्डेबरान आहे, मुलगी स्पायका आहे. तर अशी बऱ्याच अंशी आपण ही नावं पाठ करू शकतो आणि मग बाकीची अगदीच लागली तर आपल्याला जी काही आहेत ती लक्षात ठेवता येतील किंवा मेमराईज करावी लागतील आवर्जून. पण ही आपल्या सहजगत्या पाठ होऊन जातात. तर अशा जर का अजून काही टिप्सद्वारे तुम्हाला अभ्यास करायचा असेल आणि क्विजच्या मार्फत तुम्हाला तुमचा अभ्यास नेमका किती झाला आहे हे लक्षात घ्यायचं असेल तर जरूर हे चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.